जानकी जीवन स्मरण जय जय राम. पहा, आपला 8-15 दिवस हे चाललाय ना, त्यापैकी तुमच्यापैकी पुष्कळ लोक आज नवीन आहेत. नवीन म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने आलेला आहे. तेव्हा थोडीशी पार्श्वभूमी सांगतो आपल्याला. असं आहे, माणसाला अडचणी असतातच. मानवी जीवन हे अपूर्णच आहे, त्यामुळे अडचणी असणारच. कोणाचे काही कोणाचे काही. मला असं सांगा, आपण इतके स्त्री पुरुष इथे आहोत, सर्व वयाचे आहोत, निरनिराळे धंदे करणारे आहोत, लहान मुलं शाळेत जाणारी आहेत, मुलं मुली. प्रत्येकाच्या डोक्याला ताप आहे बरं. काय आता परीक्षा आली आहे जवळ, काय व अजून पेपरची तयारी झाली नाही बरं का. आधीचे वेळ फुकट घालवला बरं का. झोपेमध्ये जाणं, हॉटेलमध्ये जाणं, काय गप्पा आलं पुन्हा बरं. काही लोकांना खालचा मनुष्य वर गेला म्हणून अडचण. काही लोकांना मुलं अभ्यासच करीत नाहीत म्हणून अडचण. काही लोकांना मुलीचं लग्न झालंय, पहिला दिवाळी नाही, काय करायचं म्हणून अडचण आहे ना. तुमच्या सगळ्यांच्या अडचणी. बर, दुसरं पुन्हा काय, अहो काय करावं, मुलाचं लग्न केलं, इतका आज्ञाधारक मुलगा आपला नाही राहिला, हो काय करायचं बरं का. जन्मभर वाढवला, आता बायकोच्या नादी लागला म्हणाले बरं का. काय नाही मला सांगा. मग मला तुम्ही असं सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आपण हे करतो कशा करता मग, नाही का. दिवाळी ना, दीपावली असं नाही का. मग ते काय आहे, तर असं आहे की माणसाच्या मनामध्ये, प्राण्यांच्या मध्ये थोडं आहे, पण माणसाच्या मनामध्ये एक सर्जनशीलता आहे, क्रिएटिव्हिटी बरं का. नवीन सृजन करण्याची शक्ती आहे. मग माणूस काय करतो, एक दिवस का होईना, आता यावेळेला 4 दिवस सुट्टी मिळाली तर सोडून द्या, नाही तर 1-2 दिवस सुट्टी असते, त्याच्यामध्ये आपलं दुःख विसरता येईल असं काहीतरी उपद्व्याप करतो बघा तुम्ही, नाही का. आणि त्याच्यामध्ये एक खूबी आहे, दुःख आणि सुख हे एकमेकाशी संबंधित आहे. दुःख आहे त्या पण सुखाचंही त्याबरोबर असतं. तर फरक काय आहे, सुख जर आपण वाटलं तर सुख वाढतं आणि दुःख वाटलं तर कमी होतं. म्हणून दुःख तर कमी होत नाहीच, पण माझं सुख मी काहीतरी करून वाढवण्याचा प्रयत्न करणे ही दिवाळी आहे. कसं वाढतो हे सुख, त्याचं सुद्धा सुंदर उदाहरण सांगतो आपल्याला. समजा तुम्ही एक निरांजन लावलं आणि त्या निरंजनाला 10-15 निरांजनं लावली, त्या मूळच्या निरंजनामध्ये काही कमी होतं का, नाही होत. तसं एक माणूस भगवंताच्या भजनामध्ये रंगतोय, 2 रंगतात, 3 रंगतात, त्याच्यामध्ये आपणही रंगलो म्हणजे आपलं दुःख निदान घरी जाईपर्यंत तरी कमी होतं, हे त्याचं मर्म आहे बरं. ही खरी या दिवाळीची पार्श्वभूमी आहे. नाही तर काय दिवे लावण्याचा हेतू काय, त्याला आध्यात्मिक अर्थ आहे, तो निराळा आहे. आध्यात्मिक अर्थ असा आहे, माणसामध्ये एक ज्ञानाची ज्योत आहे. ती ज्ञानाची ज्योत काही केल्या माणसाला चैन पडू देत नाही. दुःख आहे, पण ते दुःख का आहे, मी नाहीसं कसं करू, हे केल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही बरं. माणसाचं वैशिष्ट्य हे आहे. असं आहे बघा, आपण आता ही सायन्सची एवढी प्रगती पाहतो ना, याचं मूळ कशामध्ये आहे, याचं मूळ असं आहे, माणसाला दुःख आहे जीवनामध्ये. आणि सामान्य मनुष्य काय म्हणतो, माझी परिस्थिती सुधारली की मी सुखी होईल. समजा मुलीला नोकरी नाही, नोकरी मिळाली की म्हणजे बरं झालं, वेळ गेला. मुलाचं लग्न होत नाही, तीच मुलीला लागू आहे. माझ्या मनात असं काहीतरी मी धरतो की ते झालं की मला सुख लागेल, आणि ते परिस्थितीवर अवलंबून असतं बरं. म्हणून माझ्या दुःखाचं कारण त्या आतल्या ज्योतीकडे न पाहताना
मी परिस्थितीकडे पाहतो, परिस्थिती सुधारली की मी सुखी होईल. परिस्थिती स्वतः अपूर्ण आहे, तेव्हा तुम्ही किती जरी सुधारली तरी ती तुम्हाला पूर्ण सुख देणं शक्य नाही. बरं का? मग सायन्सचं मूळ काय? बेकन म्हणून द्या, फ्रान्सिस बेकन नावाचा एक अतिशय मोठा विचारवंत इंग्लंडमध्ये होऊन गेला. तो काय म्हणाला की तुम्हाला दुःख काय होतं? निसर्ग तुम्हाला त्रास देतो, तुमच्या मनासारखं होत नाही. मग त्याला जर तुम्ही ताब्यात आणलं तर तुम्हाला बरोबर सुख मिळायला लागेल. उदाहरण घ्या हो, आपण इतके पंखे लावतो, हे काय तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेत? काय वेदांनी दिलेत? कुणी दिलेत? सायन्सने दिलेले आहेत. इतकी माणसं ऐकतात, हे लाऊड स्पीकर कोणी दिलाय? कशाला? आपण फ्रीज घेतो, 4 आण्याची आळूची भाजी का होईना आपण फ्रीज मध्ये ठेवतो का नाही आपण? बघा कसं आहे, किती सोय करतो आपण. सायन्सने सोय केली आहे. पण सायन्सची मर्यादा अशी आहे, विज्ञानाची, देहाला सुख देईल, मनाला सुख देणार नाही. हा, तुमच्या मुलीला शिक्षण देईल, नोकरी देईल, हेही देईल, पण तिचं लग्न व्हायचं हे सायन्स करीत नाही. बरं, तिथे मर्यादा आहे त्याची. किती का असे ना तुमच्या शक्तीचं वर्म, तिथे नाही. उलट आणखी माणसाची बुद्धी सरळ नसली तर विज्ञान विध्वंसक आहे. हे तुम्ही पाहता लढाईमध्ये कसं होतं. सांगण्याचा हेतू काय की माणसाची सुखाची कल्पना बदलणं हे खरं दीपावलीचं मर्म आहे. माझं सुख कशात आहे? देहाला सुख मिळालं तर मी सुखी नाही होणार. अरिस्टॉटलने आपला एक प्रसिद्ध ग्रंथ आहे त्याचा, नीतिशास्त्रावर, त्याच्या सुरुवातीचं वाक्य जसं आहे, ऑल मेन डिझायर हॅपीनेस. 3000 वर्षापूर्वी तो बोलून गेला. शंकराचार्य आपल्या आज 1200 वर्ष झाली, त्यांचं एक शतश्लोकी म्हणून ग्रंथ आहे, त्यात ते काय म्हणाले, म्हणजे 1000-2000 वर्षाच्या नंतर, यः कश्चित सौख्य हेतो त्रिजगती यतते नैव दुःखस्य हेतो. या त्रिभुवनामध्ये प्रत्येक माणूस सुखाकरता धडपड करतो, दुःख कोणी पाहिजे असं म्हणत नाही. आपल्याला आठवत असेल, एका रविवारी मी आपल्याला एक नाथांचं वचन सांगितलेलं आहे. ते काय आहे? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणी म्हणत नाही. दुःख का सोसतो? पुढे सुख मिळेल या आशेने दुःख सोसतो माणूस. बरं, सांगण्याचा हेतू काय? मग जर असं आहे तर सुख कशात आहे? नाही का? माझ्या कल्पनेनं मी किती प्रयत्न केला, मला सुख लागलं नाही. बरं, एकुलता एक मुलगा आहे, चांगला आहे, अमका आहे, आणि याचं लग्न झालं तर मला जरा आराम मिळेल असं सासू म्हणाली. बरं का? आणि लग्न झाल्यानंतर उलटच झालं सगळं. म्हणजे माझ्या कल्पना मी ज्या करतो जीवनाविषयी, त्या कल्पना सुखाच्या ठरतातच असं नाही. आणि हा आपला कालपर्यंत विषय झाला. काय झालं? त्यांनी असं सुरुवात केलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, की म्हणाले, जयाच्या कृपा सलिले. पाणी शिंपडतो ना आपण, तर स्नान केल्यानंतर पवित्रपणा येतो. त्याला जुन्या याच्यामध्ये सोवळं ओवळं म्हणतात. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ज्याच्या मनात विकार येत नाही तो खरा सोहळा आहे. समर्थांनी आणखी उलट म्हणलं. बरं काय? ऐसे कैसे रे सोवळे शिवता होतसे ओवळे. अरे हे कसं सोहळं म्हणाले? हाताला हात लावल्यावर नाही का? आणि महाराज म्हणायचे, चिंधी लागली काय, धोतर लागले काय, ओळा तो ओळाच म्हणाले. हे कसं सोहळं? बरं, आणि काय समर्थ पुढे म्हणतायत बरं का, की स्नान संध्या टिळे माळा. बाहेरून पाहतो तर बार मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा आहेत, आम्ही घातली ना गळ्यात माळ अशा. बरं का? माळा बिळा आहेत, जपजाप्य आहे, आणि मग देवाचं नाव ओरडतोय सगळं, राम करता वा सगळं. आंतरिक क्रोधाचा उमाळा.
स्नान संध्या टिळे माळा, अंतरी क्रोधाचा उमाळा. हे सोहळं नव्हे म्हणाले. बघा, नित्य दंडितोसी देह, परिफिटे ना संदेह. समर्थ म्हणतात. मग मला म्हणण्याचं आणखी एक समर्थाने सांगितलेलं आहे. अरे सोहळं सोहळं करतोस, तुझ्या तोंडात दात आहेत ना, चुडे दात वरे कासे असे. आणि समर्थांच्या वेळेला आपल्यासारखे कृत्रिम दात नसावे असं वाटतं बा, कोणास काय असेल ते. पण आता तर काय, आणि दाताची किंमत काय. सध्या मी ऐकतो एका माणसाने दात 7,000 रुपये दिले दाताला. दात खाऊन सुद्धा पटायचे नाही का. काय दात बुवा. आणि त्यामुळे बोलकं बरं की 7,000 रुपये दाताला दिल्यावर, नाही का. म्हणजे म्हणूनच की मी अलीकडे काय आहे, MBBS ला जे ऍडमिशन नाही आपण तर डेंटिस्टला जा, आणि बायका सुद्धा दात उपटतात. हे काय मग नवऱ्याला मुश्किलच आहे दात उपटतात म्हणजे, नाही का. आपण म्हणतो ना दात पाडले त्याचे म्हणून. सांगण्याचा हेतू माझा एवढाच आहे की माणसाचं जीवन जोपर्यंत आतमध्ये सुधारित नाही तोपर्यंत सुख लागणार नाही. बरं, याला कारण काय होतं, तो विषय असा आहे की आपल्या म्हणजे आस्तिक पंथामध्ये जे देव मानतात त्यांचं ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की सद्गुरूची कृपा अशी आहे, ती कृपा तुम्हाला स्नान घालते. स्नान घातलं की पवित्र झाला म्हणजे सोहळा झाला. तर तो इतका सोहळा होतो जीव हा, शिष्य हा, की ईश्वर सुद्धा त्याला ओवळा वाटतो. बरं का. ओवळा होणं म्हणजे अपवित्र आहे, काहीतरी कमी होणं आहे. अरे ईश्वर सुद्धा असा, त्याचं कारण सांगतो आपल्याला. आणि आजचा विषय तिथे आहे. तुम्हाला हळूहळू हाताला धरून तिथे आणतोय मी. कानाला धरून नाही, हाताला धरून आणतोय. कानाला धरून का, आता ऐकण्याचा विषय आहे म्हणून. बरं का. साहेब काय आहे, माणूस अज्ञानी आहे. तुम्ही आम्ही सगळे अज्ञानी आहोत. या विद्यार्थ्यांना किती अनुभव आहे. आज का पेपर काय कसं काय, बरं नाही बुवा काही तो वाचले पण सगळे रिकाम आहे. अरे तू वाचलायस ना, मग तुझ्या ज्ञानाची खात्री नाही का तुला. नाही, सगळीकडे असं आहे. अगदी अज्ञानानं वेढलेले आहोत आपण. खरोखर आवरण आहे अज्ञानाचं. काय मला सांगा, तुम्हाला की नाही मग मूल होत नव्हतं, मूल होतं, मूल झालं. त्या मुलाचं सगळं माझ्या मनासारखं होईल तुम्हाला खात्री आहे. बरं, चांगलं झालं, शिकला, बरं, मोठं झाल्यानंतर सुखाचं होईल याची खात्री आहे. तो म्हणेल मी अमेरिकेला जातो, तिथेच राहा. आणि अलीकडे पद्धत आहे तुम्हाला माहिती आहे की 4 महिने या तिकडे, तुम्हाला हे देतो. आणि तिथे हे नवरा बायको दोघं जाणार कामाला, हे भूतासारखे नवरा बायको घरामध्ये राहणार. काय करणार माझं सांगा. सुखाच्या कल्पना कशा. मग माणूस अज्ञानानं आबळाय, त्याला अविद्या म्हणतात. माणूस म्हणलं की अविद्या आली, अज्ञान आलं. आणि ईश्वर म्हणायचा जो आपण ज्ञानेश्वर महाराजांनी तो ओवळा म्हटला, तो त्याला माया. माणसाला जशी अविद्या हा डाग आहे तसं भगवंताला माया ही डाग. बरं, मग याचा परिणाम काय होतो. ईश्वराची सृष्टी ही सृष्टी आहे, दी ऑब्जेक्टिव्ह युनिव्हर्स. प्रत्यक्ष आहे ते आहे. आता हवा पाणी हे सगळं जे आहे ना, उदाहरणार्थ घ्या, आपल्याकडे पाऊस यावर्षी कमी पडला, हे ईश्वराची सत्ता आहे. त्यावर तुमच्या काय हातात आहे मला सांगा. काही सत्ता नाही आपल्या हातात. पण वारा सुटावा का नाही, किंवा पीक पाऊस पडून पीक चांगलं यावं का नाही. एक समर्थांचा श्लोक आहे, आपलं अभंग आहे, पद आहे. अभंग म्हणजे पद आहे. बरं का. अशी ही देवाची करणी, सत्ता मात्रे वर्षती जलधर. त्याच्या सत्तेनं पाऊस पाडतो, पीक पिके धरणी. माणूस काय करेल मला सांगा. किती किती तुम्ही जरी सोय केली, हे काढले, नाले काढले, निरनिराळ्या ठिकाणी पाण्याचा साठा केला, तरी सगळं काही हिताचं होत नाही. तुम्हाला हे वाचलं असेल ना तुम्ही, कोयनेला जे पाणी साठवलंय त्याचा परिणाम म्हणून हा भूकंप झाला असं म्हणतात. हो, शास्त्रज्ञ म्हणतात. म्हणजे
माणसाची सत्ता ही अविद्येची असली तरी भगवंताची अशी सत्ता आहे, हो ना. तर त्याची सृष्टी म्हणजे ईश सृष्टी, प्रत्यक्ष जीवन. आणि माणूस काय करतो, मग हा सुरुवातीला सांगितलं, माणूस मोठा सर्जनशील आहे, क्रिएटिव्ह आहे. त्यामध्ये आपल्या कल्पनेनं नवी सृष्टी निर्माण करतो. बघा तुम्ही बरं, ज्ञानेश्वर महाराजांनी 8व्या अध्यायामध्ये एक दृष्टांत घातलेला आहे. हे पशु पक्षी असतात, हे जेव्हा म्हणले लग्न करतात, भटजीला बोलावतात का म्हणाले, मुहूर्त पाहतात का, म्हणजे कुटुंब संस्था ही माणसाने निर्माण केलेली आहे. मग त्याच्या बरोबर जे बाकीचे भ्रम आहेत ना ते येतात. बर, म्हणून ईश सृष्टी जी आहे ही खरी सृष्टी आहे आणि माणसाने निर्माण केलेली ही भ्रमसृष्टी आहे. आजचा विषय हा आहे, तो भ्रमसृष्टी नाहीसं करणारं काम गुरु करीत असतो. कसं बरं का, 2-3 उदाहरणं घेतो. तुम्हाला मुलगा नव्हता, मुलगा झाला, चांगला आहे, धड आहे, धाकट आहे. आपण काय कल्पना करतो, सामान्य मनुष्य भ्रम कसा बघा, हा मोठा होईल, मग लग्न होईल, मला तो मदत करील, बरं का, नव्हे त्याला मुलं बाळ झाली की तो माझा वंश चालविल, हे त्याच्यामध्ये. या भ्रमाचं एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. कालिदासांनी रघुवंश नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे, रामाचा वंश सगळा, बरं का, रघुकुलात जन्माला आलेला आहे. रामाच्या नंतर 3-4 पिढ्या झाल्या आणि त्याचा जो वंश होता तो अत्यंत दुराचारी निघाला. त्याला काय म्हणाल तुम्ही? आणखी एक गंमत सांगतो. जेव्हा परीक्षितीला त्याच्यावरती ब्रह्मास्त्र सोडले, अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं, त्यावेळेला सुभद्रा त्याची आजी, उत्तरेला मुलगा झालेला ना तो, सुभद्रा त्याची आजी, तर ती कृष्णाला काय म्हणाली की भाऊच तो तुझा, आजपर्यंत मी तुला काही मागितलं नाही, सगळं दुःख भोगलं बघ, अभिमन्यू मेला एवढं तरी मी दुःख भोगलं, एकुलता एक मुलगा, पण आज पांडवाचा वंश नाहीसा होतोय, तू काहीतरी कर. तेव्हा ऐकण्यासारखंच आहे ते. कृष्णाचं चरित्र म्हणजे विलक्षणच आहे. तो काय म्हणाला, आला उत्तरेजवळ उभा राहिला आणि काय म्हणाला, आजपर्यंत मी कधी खोटं बोललो नसेल तर, आलेखाच्या रोज खोटं बोलायचं, मी कधी व्यभिचार केला नसेल तर, मी कोणाला फसवलं नसेल तर, हा मुलगा जिवंत होऊ दे. आणि तो झाला बुवा. ते कृष्णाचं नाटक आहे सगळं, बरं का. म्हणजे कसं आहे बघा भ्रम. आता वंश होऊन तो परिस्थितीचं काय तुम्हाला माहितीच आहे, पुढे त्या तक्षकाने मारला ना त्याला, काय हा भ्रम, सगळा भ्रम आहे. ते भ्रम नाहीसं करण्याचं काम गुरु करतो, हे मर्म आहे. मग तुम्हाला सांगितलं कालच्या आपल्या भाषणामध्ये सहज मी बोललो, त्या अलीकडे की नाही फंड मिळतो, व्हॉलंटरी रिटायरमेंट, बरं का, पैसे काय आले अंगे, आणि महागाई पाहिल्यावर ते ग्रस्त लांब चेहरा करून आले. अहो म्हणलं तुम्ही ते रिटायर झाला मजेत असाल, कसलं काय म्हणाले, हो एवढी महागाई पाहिली अशी तर 10 वर्ष राहिली माझं फंड संपूर्णच जाईल म्हणाले. काळजी बघा. म्हणलं मग दुसरी नोकरी, या वयाला कुठली दुसरी नोकरी म्हणाले. मग तुम्ही घरी काय होता, अरे तीच अडचण म्हणले, बायको सारखी कटकट करते, तुम्ही घरी बसता, काही हे करीत नाही, आमकं नाही. मग तुम्ही व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली का, तर म्हणाले मला सुख लागेल म्हणून घेतली. हा भ्रम बघा तुम्ही कसं आहे ते, नाही का. म्हणजे किती तऱ्हेचे भ्रम सांगू. अगदी उत्तमात उत्तम भ्रम म्हणजे रोजच्या अनुभवाचा, किंवा इथून मला ऑफिसला जायचंय, बसायला जागा मिळेल, हे हा भ्रमच आहे. अरे आज शिरायला जागा मिळते तर बसण्याची गोष्ट कुठे करताय तुम्ही, नाही का. आणखी एक भ्रम सांगतो बरं. कोर्टामध्ये केस लढवायची आहे, बरं का, सुप्रीम कोर्टापर्यंत मी जाईन. अरे हो, तुला खात्री आहे का की तुला तुझ्यासारखं हे होईल म्हणून, कायदा आहे म्हणाले. अरे कायदा असला तरी कायदा गाढव आहे असं इंग्लिशमध्ये म्हणतात, बरं का. लॉ इज एन ॲस. त्याच्यावर महाराजांचे कॉमेंट फार छान आहे.
महाराज म्हणाले कायदा हाच गाढव आहे, तर कायदा देणारे म्हणजे त्याच्यावर बसणारे ते काय असतील त्याच्यावर कल्पना करा म्हणाले काय ते. आणि त्या वकील लोक सहभागी असतात हे त्याच्याबरोबर, नाही का. त्यांना गाढव बनवतात म्हणा किंवा ते यांना गाढव बनवतात म्हणा, काही म्हणा तुम्ही, नाही का. भ्रम, किती भ्रम तुम्हाला सांगू. प्रत्येक पदोपदी आपला भ्रम आहे, हा माणसाच्या अविद्येचा. मग गुरु काय करतो? गुरु करतो की त्या भ्रमाचा निराश करतो. अरे प्रत्यक्ष जीवन काय आहे ते पहा. जीवन काय ते पाहिल्यानंतर असं वाटेल की खरोखर आपण किती वेड्यासारख्या कल्पना करतो. नाही, भ्रमाचं मूळ कल्पनेमध्ये आहे, खोट्या कल्पना. त्याला इंग्लिशमध्ये विशफुल थिंकिंग असं म्हणतात. माझ्या मनामध्ये जे आहे ते म्हणजे कसं बरं का, आज तुला मुलगी कशी पाहिजे बुवा, मुलगा आहे त्या लग्नाचा आहे, तर लग्नाळू शब्द फार छान आहे बघा. झोपाळू असतो ना तसं लग्नाळू. लग्नाला तयार झालेला, नाही, छान आहे शब्द हा. तेव्हा लग्नाळू मुलगा म्हणतो बघा मला सुंदर मुलगी पाहिजे. अरे सुंदर असू दे बुवा हरकत, पण द्वाड असली तर सुख देईल का? पण माझी कल्पनाच अशी की सुंदर मुलगी पाहिजे. आणि मध्ययुगामध्ये सुंदर स्त्रियांना इतकं कठीण होतं समाजात राहणं मुसलमानांच्या राज्यामध्ये, म्हणून भार्या रूपवती शत्रू असं सुभाषित आहे. रूपवती भार्या असणं हे शत्रुत्वाचं लक्षण आहे. हा, आणि पुढे म्हणले पुत्र शत्रू अपंडित, मूर्ख मुलगा असणं, न शिकेला आयुष्य. हा, सांगण्याचा हेतू काय, तर हे भ्रम नाहीसं करणं हे सगळं या समारंभाचं कारण. ते नाहीसं झाले पाहिजे. बरं, आपण जाताना आणखी गंमत सांगतो बरं का. आता लग्न करतात ना, अलीकडे काय हो 1.5-2 लाख रुपये लग्नाला लागतात म्हणे, असं ऐकतो बा. आता आमचं काही लग्न होणार नाहीये तेव्हा आपल्याला ती अडचण नाही आहे काही, नाही. मी काय सांगतो, कारण पूर्वी असं असे उदाहरण सांगतो. एका माणसाच्या 2 बायका मेल्या बरं का. 2 बायका मेल्यावर पुन्हा आपलं तो उभा राहिला लग्न करता, निवडणुकी करता उभं राहतात तसा उभं राहिला. अहो म्हणे तुमची 2 बायका मेल्या म्हणे, तुम्ही पुन्हा लग्नात उभं राहताय. काय म्हणाले, 2 बायकांनी मला धोका दिलाय, 3री धोका देऊन जाणार म्हणाले. अरे वा, काय महत्वाकांक्षा तरी बघा कशी आहे, नाही का. माझं म्हणणे किती भ्रम, किती भ्रम. अमकं केलं की सुख मिळेल, अमकं केलं की सुख मिळेल. मग याचं कारण असं दृश्यामध्ये सुख आहे ही भावना गेली पाहिजे. मी हे फार सांभाळून सांगतो बरं का. दिवाळीच्या वेळेला ते सुंदर फराळ बिराळ दिवाळी सण असला तर बक्षिसन बिक्षिसन त्यामध्ये मी हे सांगतो. म्हणजे म्हणाले वा, म्हणजे लग्नाचे मंत्र म्हणायचे सोडून तुम्ही 12व्याचे मंत्र म्हणताय असे पाहिजे पाहिजे हो काहीतरी. ते नाही, दृश्यामध्ये सुख मिळणं अशक्य गोष्ट आहे. म्हणून गुरु ती खात्री करून देतो की अमकं झालं म्हणजे मी सुखी होईन, ही अशक्य गोष्ट आहे. सगळं तू अपूर्ण, परिस्थिती अपूर्ण, सगळा जीवनाचा साचा अपूर्ण असताना तुला त्यातून सुख मिळत नाही. मग किमान काय सुख असेल ते असेल, पण तसं नाही. म्हणून समर्थ म्हणाले बघा, समर्थ किती लोकांना भेटले असतील याची कल्पना करा. अक्षरशः हजारो लोकांना भेटले असणार. या संसारी सुख झाले ऐसे देखिले नाही केले, काय असेल मला सांगा. आणि ही स्थिती आज सुद्धा आहे. प्रपंचाची रचना तशीच आहे. फक्त समस्या निर्णाळ्या, जागेची समस्या. मुंबई शहर एवढं वाढलं, काय जागेच्या किमती डोळे फाटतील अशी. अहो नाही, तुम्हाला जर भूक लागली बाहेर जेवायचं म्हणलं तुम्ही, तर मी ऐकतो बा चहाला नुसत्या 30-40 रुपये पडतात ताजमहल हॉटेलमध्ये. हा बाकी हे आहे बरं का. अरे घरी केलं तर 30-40 रुपयामध्ये 10 लोक चहा पितील. पण नाही, म्हणजे कसं आहे बघा, हे सगळ्या समस्या परिस्थितीवर अवलंबून असतात. त्याने सुख लागणं शक्यच नाही. मग सुख असेल तर आतमध्ये जाण्यात आहे, अंतरामध्ये गेलं पाहिजे. जिथे ती आत्मज्योत आहे तिकडे वळा, तरच तुम्हाला सुख लागेल असं सद्गुरू सांगत असतो. आणि तो सद्गुरू त्या माणसाला परिस्थितीच्या जाळ्यातून सोडवतो आणि त्याला सोहळा करतो खरा. म्हणजे मग त्याच्या मनावरती तो परिणामच होत नाही. हे असंच व्हायचं.
तुम्हाला एक सांगून ठेवतो मी, बरं का, मी पाहिलेलं उदाहरण सांगतो आपल्याला की कसं असतं ते. याला उपाय काय आहे? माझ्या जीवनात जी जी गोष्ट घडते ती सद्गुरूच्या इच्छेने घडते हे खरं वाटलं पाहिजे. खरं आपलं मी माझा आदर्श म्हणून सांगतो. ती माणसं सगळी गेली, ज्यांच्याबद्दल बोलायचं तीही गेली, पण उदाहरण म्हणून सांगतो. त्या दिनकररामचे आजोबा होते भाऊसाहेब म्हणून, तो माझा आदर्श आहे बघा. हा, तर त्यांची एक मुलगी बेळगावला एक केळकर म्हणून वकील होते, त्यांना दिली होती. श्रीमंत ग्रस्त, चांगल्यापैकी अगदी, बरे का. त्याशिवाय गंमत अशी बघा, एक सांगलीच्या राजघराण्यातला मुलगा होता आणि कुणीतरी भाऊसाहेब विचारले की भाऊसाहेब त्या मुलाला मुलगी देता का? तर भाऊसाहेब जरा या नव्याचे होते, हुंडा बिंडा द्यायचा नाही अशा त्या मताचे होते. तेव्हा ते म्हणाले, अहो त्यांना 10,000 रुपये हुंडा पाहिजे असेल, मी नाही देणार. म्हणजे मला नको म्हणले बरं का. असं टाळलं त्यांनी. पण हा LLB झालेला मनुष्य त्या काळामध्ये चांगले. तर त्याने त्यांच्या वडिलांनी भाऊसाहेब विचारलं, फिरायला गेले असताना, भाऊसाहेब तुमची मुलगी लग्नाची आहे, माझ्या मुलाला देता का? देतो म्हणाले, पण या अटीवर, हे म्हणजे हुंडा बिंडा हे नाही, मला ते लग्न झालं. उत्तम चाललं होतं बघा, मला अगदी अंतरंगात माहिती आहे. छान चाललं होतं सगळं, मुलं बाळं बरीच होती, पण पैसा अडका सगळा, ते प्रॅक्टिस चांगली होती. काय झालं कोणास ठाऊक, आणि अंबारी उलटी झाली. म्हणजे सगळं घरात करावं लागलं आणि अडचण आली फार. तेव्हा ते आले एकदा, त्यांची बायको मुलं सगळी भाऊसाहेबांना भेटायला आले. भेटायला आल्यानंतर भाऊसाहेबांनी त्यांना विचारले एकदा की का हो, म्हणाले काय झालं, म्हणजे अशी परिस्थिती आहे ना, काय झालं? ते गप्प बसले. कोण? ते केळकर वकील गप्प बसले. मी संध्याकाळी आल्यानंतर म्हणलं, भाऊसाहेब तुम्ही विचारलं का त्यांना? हो म्हणाले. तर म्हणलं काय झालं? ते गप्प बसले म्हणाले. मग तुम्ही काय केलं? मी गप्प बसलो म्हणाले. अरे बरं, ऐका पुढे. तर म्हणलं असं, अहो म्हणले महाराजांच्या इच्छेने झालेलं ते बरोबर आहे म्हणाले. तर मी म्हणलं, भाऊसाहेब तुम्हाला काळजी तळमळ छे म्हणाले. पुन्हा भाऊसाहेबांनी विचार केला नाही. तुम्ही कल्पना करा, तुम्ही स्त्रिया पुरुष आहात, तुमच्या मुलीचं असं असताना तुम्ही मुलीला 10 वेळा विचारलं असतं, काय ग काय झालं, असं कसं झालं, असं कसं झालं, चैन पडलं असतं. हा बघा, हे गुरु करतो. गुरुचं सामर्थ्य काय आहे की परिस्थिती आली ना, विचार नाही त्यावर, केलंच ते बरोबर आहे. मग मी म्हणलं, भाऊसाहेब तुमची कवाल आहे बा. नुसते हसले बघा, काही नाही, आहे महाराजांच्या इच्छेने झालं म्हणाले. काय असेल हे गुरु करतो. प्रत्यक्ष उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्हा आम्हाला जरा की नाही ताप आला, आमच्या झाला, डॉक्टर म्हणलं बा बरं होणं कठीण आहे, गुरुच्या नावाने मी शब्द वापरतो, शंख करतो आपण. बरं काय म्हणले मला झालं, मी असं वागतो तसं वागतो. अरे काय असेल, काय मनाची अवस्था असेल मला सांगा. आणि हे खरं सोवळेपण आहे, ते आपण शिकाय करतो. हा सगळा व्यवहार आहे बरं का. की मनाची अशी अवस्था झाली पाहिजे की अत्यंत प्रिय माणूस जरी घरातलं असतं आणि त्याच्यावर जरी संकट आलं, बरोबर आहे तो करतो, ते योग्य आहे असं वाटलं पाहिजे. याची पार्श्वभूमी अशी आहे की परमात्माने हे जे जगत निर्माण केलं आहे, ते निर्माण करताना प्रत्येक जीवाची उन्नती करण्याचं व्रत घेतलेलं आहे त्याने बरं का. अरविंदांचा शब्द फार छान आहे. देयर इज अ डिझाईन इन द युनिव्हर्स, ए डिव्हाइन डिझाईन इन द युनिव्हर्स. कोणाचं लग्न होत नाही, कोणाचे 2 लग्न होतात, कोणाचे मरतं, कोणी कोणाचं काय, हे सगळं त्याच्या इच्छेने बरोबर चाललेलं आहे. याला आपल्याकडे नियती असा शब्द आहे बरं का. नियती म्हणजे नशीब नव्हे, डेस्टिनी असं इंग्लिशमध्ये म्हणतात. बरोबर चाललेलं आहे सगळं आणि ते विचाराने टिकत नाही. म्हणून सद्गुरूला शरण गेलो तर तो माणसासारखा माणूस असतो. आपल्याला म्हणतो काळजी करू नकोस, मी आहे त्यामध्ये. मग ते बरोबर काम जमतं, म्हणजे मन शांत होतं. त्याकरता नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही, नाही म्हणजे नाही बरं का. हे बाकीचं सगळं बोलणं सोडून द्या तुम्ही. पण आज महाराजांच्या समोर, महाराजांसमोर बसलो म्हणून आपण, तुमचे जे कुणी गुरु असतील ते निश्चय करा की थोडं तरी नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हाला आयुष्याच्या शेवटी सुख मिळेल, नाही तर सुख मिळणार नाही. 1000 तऱ्हेची संकट आहेत.
नाना तऱ्हेच्या गोष्टी असतात. काय करणार आपण मला सांगा. अशा वेळेला मनुष्य हतबल होतो, काही करू शकत नाही. त्यावेळेला नाम हेच समाधान देईल तुम्हाला. आणि ते समाधान आत्तापासून नाम घेतलं तर होईल, नाही तर नाही मिळायचं. कारण काहीतरी नवीन लचंडे येतात बरं का. एक बाई मोठी शहाणी, तिच्या मुलीचं लग्न होत नव्हतं, तिचं लग्न झालं. मी म्हणलं बरं झालं वा. एक म्हणलं समजी कटकट मिटली. अहो कटकट कसली म्हणलं, 1 वर्ष झाला तर वाळणपणाला आली आहे म्हणाले. हे संपणार नाहीये, असं काय करता. बरं गंमत अशी, सध्या बाळणपण करायचं मिसळ म्हणजे खर्चाचं काम आहे नाही का. आणि ते नीट झालं तर बरं, नाही ते सासरचे लोक पुन्हा आणखी त्याच्यावरती करायचे, काय तुम्ही असं केलं आणि तसं केलं म्हणून. बरं तिकडे त्यांच्याकडे करायचे म्हणजे ते हात आधीच झाडून टाकतात, पहिलं बाळणपण तुम्हीच करा म्हणून बरं का. आणि त्याच्यात एका मुलीनेही कॉमेंट केली, चांगलं आहे, दरवेळेचं पहिलेच आमचं असतं, आम्ही माहेरीच बाळण करतो म्हणे. हे त्याला आणखी नाही का. कोणी नसतं तर काय करणार. मुंबईसारख्या अवस्थेमध्ये काय मनुष्य करील मला सांगा. तेव्हा काय अडचणी कधी संपायचे नाहीत बरं का. म्हणून भगवंताच्या नामात राहा. बरं मूल बाळ झालं, त्या पोराचं लचांड काहीतरी निर्माण होतं, आणखी आजारी पडतं, हे होतं. अरे हे चालायचं, प्रपंचाचा धर्मच आहे. मग त्याच्यामध्ये समाधान कसं ठेवावं हे सांगण्याचं, आपले हे तुम्हाला शिकवण्याचं काम गुरु करीत असतो. तेव्हा तो जो तयार होतो तो खरा सोहळा हे आहे बरं का. आता उद्याची ओवी जी पुढची ओवी आहे ना, ती एवढीच सांगतो. अर्थ त्याचा असा आहे, गुरु काय करतो म्हणाले, आपलं गुरु पण विसरतो आणि त्याला तयार करतो शिष्याला. बरं, आपलं गुरु पण बाजूला ठेवतो आणि त्याला तयार करतो. बरं, तयार करून सुद्धा शिष्याची स्थिती अशी होते की त्याने बाजूला ठेवलेलं गुरु पण त्याच्या ठिकाणी आरोपित करून पुन्हा त्याला मान देतो, त्याचा गुरु गौरव करतो. म्हणून महाराज एकदा म्हणाले की सर्वभूती देव पाहायचा, मग शिष्यात देव नाही का म्हणाले. हा मग काय असेल मला सांगा बरे का. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, शिष्याची जो नेघे सेवा मानी देवा सारिथे. त्याला देव समजतो, त्याला देव समजतो याचा अर्थ असा की त्याची सेवा करतो असं म्हणा ना बरं का. म्हणजे गुरु आपलं गुरुत्व, आपलं ज्ञान बाजूला ठेवून त्या शिष्याला तयार करतो. फक्त एक अट आहे, मी तुझा आहे खरं वाटलं पाहिजे, त्याच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे. तू खरा माझा तू आहेस, बाकीचे आहे पण खरा तू आहेस माझा. ही जर भावना ठेवली ना, त्याचा अनुभव तुम्हाला आम्हाला येईल. आणि मग हे सगळं एवढा मोठा समारंभ करण्याचं जे फळ आहे ते आपल्या पदरात पडेल. बाकीचं उद्या सांगतो. जानकी जीवन स्मरण जय जय.